लोकसभा निवडणूक जाहीर झालीय. भाजपची पहिली यादी आली तरी देखील महाविकास आघाडीचं काहीच ठरत नाहीये. वंचितनं 4 पैकी 2 जागांचा प्रस्ताव त्या हरणाऱ्या असल्याचं सांगून फेटाळला आहे. तसंच नवीन प्रस्ताव पाठवा असं सांगितलंय. परंतु महाविकास आघाडीनं अद्याप काही नवा प्रस्ताव दिलेला नाहीये. वंचितला सोबत घेऊन लढायचं की नाही यावर आता निर्णय घेण्याची महाविकास आघाडीवर वेळ आलीय. कारण उमेदवार जाहीर करून त्यांना निवडणुकीच्या तयारीला देखील वेळ लागणार आहे. अशातच विलंब झाला तर हातच्या जागाही जायच्या अशी परिस्थिती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीनं आज संध्याकाळपर्यंत काय ते सांगा असा आदेश वंचितला पोहोचता केला असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या वेळी वंचित वेगळी लढल्यानं काँग्रेसच्या बऱ्याच जागा गेल्या होत्या. मतांची विभागणी झाल्यानं त्याचा फायदा शिवसेना भाजपला झाला होता. यामुळे यावेळी वंचितला सोबत घेऊन लढण्याची तयारी महाविकास आघाडीनं केली होती. परंतु वंचितनं जास्त जागा मागितल्यानं घोडा अडला होता. आता आज संध्याकाळपर्यंत वंचितनं नाही कळवलं तर महाविकास आघाडी आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीनं प्लॅन बी देखील तयार ठेवला असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. वंचितनं देखील स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. यामुळे या दोन्ही बाजूंची आघाडी झाली नाही तर याचा थेट फायदा भाजप शिवसेनेला होणार आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार आहे. वंचित नाही आली तर उद्धव ठाकरे शिवसेना 22, काँग्रेस 16 आणि शरद पवार राष्ट्रवादी 10 अशा जागा वाटून घेतल्या जाणार आहेत. जर वंचित आली तर ठाकरे 20, काँग्रेस 15, शरद पवार राष्ट्रवादी 9 आणि वंचितला 4 अशा जागा दिल्या जाणार आहेत. तसंच हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार आहे. माढ्याची जागा जानकरांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे. या 2 जागा त्या पक्षांच्या कोट्यातून दिल्या जाणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.